माझं मूळ स्वरूप मला कळावं एवढं तुम्हाला महत्त्वाचं वाटतं ना? मग मला तुम्ही ते आत्ता इथे सांगा. काय झालं? नाही, मी ते असं नाही सांगू शकत. का? असं कोणतं आभाळ कोसळणार आहे? म्हाळसा, तू ते समजून घ्यावंस असं मला वाटतं. कारण तुझी ती ओळख अनंत काळ टिकणारी आहे, त्याला अंत नाही. तेव्हा स्वाभाविकपणे तुला ह्या प्रक्रियेतून जावंच लागेल. याचा अर्थ आपला संसार, आपलं प्रेम, भविष्यातील मी पाहिलेली स्वप्न याला काहीच मोल नाही. म्हाळसा, तू केवळ आपल्या संसाराविषयी बोलते आहेस. तुला कदाचित हे ठाऊक नसेल की आपल्यावर या संपूर्ण ब्रह्मांडाच्या संसाराचे दायित्व आहे. आणि म्हाळसा, आपलं प्रेम न संपणार आहे, अक्षय आहे. याचा अर्थ जे सुरू आहे त्यात मी आनंद मानायचा. तू आनंद मानू नकोस, तर आनंदी राहावंस अशी माझी इच्छा आहे. तुम्हाला असं खरंच वाटतं का? का? तू का शंका घेते आहेस? मी शंका घेऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. विचार. कैलासात शिवसभेत तुमच्या शेजारी बसलेली ती पार्वती कोण होती? पार्वती. तिचं असं काही शब्दात वर्णन कसं करू? काय सांगू तिच्याबद्दल? जे जे तुम्हाला ठाऊक आहे ते सांगा. ती हिमालयाची कन्या. तिने पूर्वजन्मी सतीच्या अवतारात स्वतःला अग्नीत स्वाहा केलं. ती पार्वती. तिने स्वतःला अग्नीत का झोकून दिलं? तिच्या पित्याने सर्वांसमक्ष माझा अपमान केला होता. मला प्राप्त करण्यासाठी तिने पुन्हा पार्वतीच्या रूपात जन्म घेतला आणि कठोर तपश्चर्या करून मला प्राप्त करून घेतले. प्रकृतीने जो देह दिला होता त्याच्या सर्व मर्यादा ओलांडून प्राणपणाला लावून तिने साधना केली. अशी साधना ज्या साधनेशी कोणत्याही साधनेची तुलना होऊ शकत नाही. आपल्या आराध्यावर इतकं प्रेम करणारं ह्या भूतलावर क्वचितच कोणी असेल. तुम्ही माझ्या समोर दुसऱ्या स्त्रीची स्तुती करत आहात. मी केवळ तुझ्या प्रश्नाचं उत्तर देत होतो. याचा अर्थ तिची योग्यता माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तुझ्या ह्या प्रश्नाचं माझ्याकडे उत्तर नाही. मला ते ठाऊक होतं. तुला ठाऊक नाही, तुला ते समजून घ्यायचं आहे. आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर तुला कळेल. आणि त्यासाठीच हे आख्यान मांडलं आहे. ब्रह्ममुहूर्त होईल आता. विश्रांती घे. जोवर मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही तोवर मी विश्रांती कशी घेऊ?
बा आता आपल्या वस्तीवर आल्यावर असं वाटतंय का आले सरशी अजून 4 दिवस राहावं. अरे पण मला नाही राहता येणार. का? अरे गडावर आख्यान चालू आहे. आख्यान? आणि ते कसलं? अरे महाराज गडावर आख्यानातून देवांच्या ह्या मार्तंड भैरव अवताराची गोष्ट सांगतेत. अगं देवांच्या अवताराचं आख्यान ऐकणं म्हणजे भाग्यच आहे म्हणायचं. वय बा अरे समजासनी एवढंच ठाव आहे का देवांनी राक्षसासनी मारलं, पर त्यांची काय कथा आहे ती आता समजायला लागली आहे बघ. आणि अरे बा माझं देव खरंच सांब सदाशिव आहेत. अरे त्या राक्षसांनी देवांमोर मरताना हात जोडलं, त्यांची क्षमा मागितली आणि देवांनी त्यांना गडावर जागा बी दिली आणि देवांच्या नावामोर त्यांचं नाव लागणार असं वचन बी दिलं. अरे म्हणून तर मल्हारी म्हणजे मल्हासुराला हरणार मारणार असं नाव घेतलं माझ्या देवांनी. वय का? वय. आणि या आख्यानामधून आम्हासनी म्हणजे मला आणि म्हाळसाताईसनी आमच्या मूळ रूपाचं स्मरण होणार आहे. म्हणजे आम्ही कोण आहोत ते कळणार आहे. माझ्या आणि म्हाळसाताई मंदी जिला अगोदर आम्ही कोण आहोत हे कळत, तिला घेऊन देव त्यांचा अवतार संपविणार आहेत आणि तिच्या संग देव कैलासात जाणार आहे. आता पत्र काय काय झालं आख्यानामध्ये सांगते. बा महाराजांनी आख्यानात ना शिवसभेचं वर्णन केलं आणि त्या कैलासात महादेवान पार्वती देवी होत्या आणि पार्वती देवी देवासनी म्हणाल्या का त्या देवांसंग शक्ती रूपानं मणिमल्लासनी माराया असत्याल. अरे बा पण आता माझ्या ध्यानात आलं का म्या पार्वती देवींबद्दल देवासनी कधी बी काय बी नाही विचारलं आणि देवांनी बी मला कधी काय सांगितलं नाही. अगं तशी वेळच आली नसेल, नाही तर देवांनी तुला सांगितलं असतं. म्हाळसाताईसनी ठाव असेल वय पार्वती देवींबद्दल. आता ते म्या काय सांगणार. आता देवानी तुला सांगितलं नाही म्हणजे माणसा देवीला बी काय सांगितलं नसेल बघ. बा आता उजाडलच बघ, मला निघाया हवं आता. असं म्हणतीयास बर. पण आता येशील ना तर 4 दिवस राहायला ये आणि देवासनी बी यायला सांग. अगं वस्तीवर लोकांनी तुला आणि देवाला भेटायची लय ओढ लागली बघ. वय सांगते त्यासनी. येते म्या. अरे बंडोबा दत्ता कुठं चाललास? तुला काय करायचंय? हा देवांनी मला बोलवलेलं आहे, त्यांचं काहीतरी काम आहे. अरे अरे बंडोबा देवानी आणि तुला बोलवलंय ते कशा पाय? असल काय बाय महत्वाचं काम? पण देव असं मला काही म्हणले नाही. ते फक्त एवढं म्हणले की राजवाड्यामध्ये जावं आणि आख्यानाची तयारी करा. अरे
महत्वाचं काम असेल म्हणून महत्वाचा सेवेकरी बोलवला असेल. बंडोबा उगाच मला तोरा जाऊ नगस. देवाचं महत्वाचं काम ते नेहमी मला सांगतात. असेल, पण आता देवांनी मला बोलवलेलं आहे. बंडोबा अजून आख्यान झालेलं नाही आणि बानाईला समजा आठवलेलं बी नाही. तेव्हा आजपासून मी तुझ्या हाताखाली काम करतो असं वागू नकस. आणि म्हाळसा देवीला जर का आठवलं तर माझ्या हाताखालची समधी कामं तुझ्याकडनं करून घेतो की नाही बघ. ए, ते पुढं बघून घेऊ. आता देवांनी मला बोलवलेलं आहे तवा मी चाललो. अरे ए बंडोबा, ए तिथं कामच कर, मध्ये मध्ये लुडबुड करू नकस. आलाय मोठा. आता मला देवांनी बोलवलं आहे खरं, देव तर ध्यान लावून बसले आहेत. आता काय करावं? देवासनी सांगावं का? नग आता देवासनी तरास नका द्यायला. काय करावं बरं? इथे बसावं का? नग बरं नाही वाटणार. त्या परीस आंतरमालाच्या बाहेरच थांबतो मी. बंडोबा, बंडोबा, मला न भेटताच निघालास. देवा चूक झाली बघा. तुम्ही ध्यान लावून बसला होता साहेब, म्हणून तुम्हाला तारास नका द्यायला म्हणून बाहेर जातो. तुझी चूक झाली. बंडोबा, मी जरी डोळे बंद करून ध्यान लावून बसलो असलो तरी माझ्या भक्तांवर माझी दृष्टी नेहमी असते. देवा तुम्ही मला बोलावलं सा. बंडोबा, मला तुला एक महत्वाचे कार्य करायला सांगायचे आहे. बंडोबा, बानूला एक महत्वाचा निरोप द्यायचा आहे तुला. राज्यसभेत जाण्या अगोदर मला बानूला भेटायचे आहे असे तिला सांग. जी देवा, येतो मी. ये. बानाई 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 अहो बंडोबा, अहो एवढं धापा टाकत यायला काय झालं? बानाई देवांचा सांगावा घेऊन आलो या. ह्यांचं सांगावं. होय होय बानाई, मला हे सांगायला धाडलंय की आजच्याला राज्यसभेमध्ये जाण्या अगोदर तुम्ही देवासनी भेटा या आंतरमहालात जावं. पण आता तर हे मला राज्यसभेत भेटत्याल, मग ह्यांनी काय सांगावा धाडला असेल तुमच्याकडे? देवानी फक्त मला सांगावा धाडाया पाठवलंय बघा. आता त्यासनी काय सांगायचंय ते म्या कसं काय सांगणार ना. म्या येतो, म्या माझं काम केलं. काय सांगायचं असेल ह्यांना? नारायण नारायण. हे पिताश्री, हे माते, माझा नमस्कार स्वीकार करावा. नारदा, तुझा नमस्कार पोहोचला. नारदा, काय काळ झाला तू भेटायला आला नाहीस? जेजुरी गडावर आख्यान मांडले आहे, ते कार्य पार पाडणे हेच महत्वाचे कार्य आहे. नारदा, तुझा चेहरा चिंताक्रांत का बरं दिसतो आहे? नारायण नारायण. नारदा, चिंता आणि तुला? हे माते, हे कार्य वाटते तितके सोपे नव्हे. हे आख्यान करताना तुला अवघड का वाटते आहे? मल्हारी चरित्राचे आख्यान करत असताना श्री म्हाळसा देवी आणि बानू या दोघेही उपस्थित आहेत. या आख्यानातून त्यांना आत्मज्ञान व्हावे हेच उद्दिष्ट आहे. परंतु या आख्यानात असे काही क्षण येतात की त्यांच्या प्रश्नांना मला थेट उत्तर देता येत नाहीत. माझी वाणी मध्येच थांबेल की काय असे मला वाटते.
आणि असे जर झाले तर हे आख्यान कसे पार पडेल म्हणून मी चिंतित आहे. नारदा, तुझी माता साक्षात वाणीची आणि विद्येची देवता असताना तुला चिंता करण्याचे कारण काय? होय पिताश्री, पण जे सत्य माझ्या मुखातून बाहेर पडायला नको ते जर पडले तर काय याचे मला भय वाटते आहे. माझ्याकडून अनर्थ व्हायला नको एवढीच इच्छा आहे. नारदा, माझे आशीर्वाद तुला आहेत. मल्हारी चरित्र सांगताना तुला कोणतेही विघ्न येणार नाही. ज्या क्षणी तुला माझे साह्य हवे असेल त्या क्षणी केवळ माझे स्मरण कर. मी तात्काळ तुझ्या समोरील विघ्न दूर करेन. माझ्यावर जे आख्यानाचे दायित्व आहे ते यशस्वीपणे पार पडावे एवढेच माझे मागणे आहे. शुभम भवतु. ओम श्री सूर्याय नमः. ओम श्री रवये नमः. ओम श्री भास्कराय नमः. ओम श्री खगाय नमः. ओम श्री भानवे नमः. हे सूर्यदेव, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. विचारा देवी. गडावर आख्यान सुरू आहे हे तुम्हाला ठाऊक असेलच. होय देवी, केवळ ठाऊकच नाही तर त्या घटना आम्ही श्रवणही करतो. ज्या घटनांचा आम्ही साक्षी होतो त्या घटना पुन्हा श्रवण करणे हे माझ्यासाठी आनंददायीच आहे, कारण ते मल्हारी चरित्र आहे. देवा, मला असे विचारायचे आहे की जन्मांतरीची महादेवांची पत्नी जर मी आहे तर कैलासात त्यांच्या शेजारी वामांगी अधिकाराने पार्वती कोण आहे? या प्रश्नाचे उत्तर तुम्ही टाळू शकत नाही. मला आत्ता या प्रश्नाचे उत्तर हवे आहे. देवी, मी त्यांच्याबद्दल काय सांगणार? त्या प्रत्यक्ष आदिशक्ती आहेत. श्री महादेवांना प्राप्त करण्यासाठी त्यांनी अत्यंत कठोर अशी साधना केली आणि त्यावर श्री महादेवांनी प्रसन्न होऊन त्यांची मनोवांछित इच्छा पूर्ण केली आणि त्यांच्याशी विवाह केला. मला अजून सांगा, कोण होती ती? पार्वती देवी या हिमालयाच्या कन्या आहेत. साक्षात हिमालय त्यांचा पिता आहे. देवी, माझ्या सभोवती समस्त ब्रह्मांड विशेष गतीने भ्रमण करीत आहे. माझ्या कार्यासाठी मला आज्ञा असावी. सूर्यदेवांनी मला जे सांगितले ते आजवर मला कोणीही का नाही सांगितले?